हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? आवाज. येस ऑर नो? आवाज येत आहे का? सांगा लवकर. हॅलो 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 हॅलो. चेक करतो मीच. हॅलो हॅलो. ओके, येतोय आवाज. आवाज येत आहे सर्वांना. चलो. मनीष, चला सुरू करायचं मग. लेक्चर क्लास चालू करूया. ठीक आहे. चला, आपल्याला मी तुम्हाला काय म्हटलं होतं पहा. कोणत्या टाईपचे क्वेश्चन घ्यायचे होते? कुठे गेला रे ते प्रश्न? 3 क्रमवार संख्या यांची बेरीज घ्यायची होती आपल्याला. 3 क्रमवार संख्याची बेरीज आणि त्याच्यावरचे क्वेश्चन. ठीक आहे. कुठं गेलं कुठे गेलं कुठे गेलं? होमवर्क केला का? होमवर्क केला का सर्वांनी? हा, हे सापडला. हा वाला क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. 62 नंबर. 62 नंबरचा क्वेश्चन. इसको मैं कॉपी पेस्ट करता हूँ. हा क्वेश्चन कॉपी पेस्ट करता हूँ. ठीक है. अरे कॉपी काय को करता, इकडंच उठून येतात. ओके. या प्रश्नाला आपल्याला शिकायचंय. ठीक आहे ना. 3 क्रमवार संख्या आणि त्यांची बेरीज. सर्वात पहिले मला सांगा, तुम्ही तो क्लास केलाय का 3 क्रमवार संख्येचा? ज्या ठिकाणी मी तुम्हाला 3 क्रमवार संख्या शिकवल्यात, तो क्लास पाहिलाय का तुम्ही? मी शिकवलं होतं तुम्हाला. जेव्हा मी धडा शिकवत होतो त्यावेळेस सांगितलं होतं. नसेल जरी बघितलं तरी मी रिवाइज करून देतो तुम्हाला. तरीही आपण रिवाइज करूया. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 3 क्रमवार संख्या जर असतील, 3 क्रमवार संख्या जर असतील, तुम्ही जर त्यांची बेरीज केली, 3 क्रमवार नैसर्गिक संख्या बघायच्या. 3 टाईप पडतात. समजा तुमच्या 3 क्रमवार बघा, 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर 1 नैसर्गिक संख्या असतील. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ते कोणचे असतात? ते कोणचे असतात बघा. ते कोणते असतात मी म्हणलो तुम्हाला. एक असतो x, त्याच्यानंतर असतो x+1 आणि त्याच्या पाठीमागचा असतो x-1. ह्या 3 तुमच्या क्रमवार येणाऱ्या संख्या असतात. ठीक आहे. त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला पाठीमागं मिळून जाईल जेव्हा मी तो धडा शिकवत होतो त्यावेळेस. आता जर तुम्ही यांची बेरीज केली
या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली, सम केली, ॲडिशन, तर काय येते ती? नेहमी येत असते 3x. नेहमी काय येत असते? 3x येत असते. ठीक आहे. बघा 3x कशी येते ते पण सांगतो. 3x कशी येते ते देखील सांगतो तुम्हाला. ओके. समजा आता तुम्ही यांची बेरीज केली, या तिघाची. ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. या तुम्ही तिघांची बेरीज केली. तर बेरीज केल्यानंतर काय होतं बघा, x वजा 1 प्लस x प्लस x प्लस 1 या सर्वांची तुम्ही केली बेरीज. आता बेरीज झाल्याच्या नंतर त्याच्यातलं +1 आणि -1 कटून जाते. हे -1, हे +1, हे निघून जाते. काय उरलं तुमच्याकडं? हे x, हे x आणि हे x. म्हणून मी काय म्हणलं, या तिघांची बेरीज केली की काय उत्तर येते? 3x उत्तर येते. या तिघांची बेरीज केली की उत्तर येते तुमचं 3x. ठीक आहे. हे सगळं मी मागं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जाऊन तो धडा पहा प्लीज. हां, तो धडा बघणे जाऊन, हे कसं आलं, काय आलं, हे सगळं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मी तेव्हा. ओके. पाठीमागे जाऊन रिवाईज करा त्याला. कोणाचं विसरलं असेल तर पाठीमागे जाऊन रिवाईज करा. मग इकडे पहा, यांची बेरीज किती आली मग? 3x. यांची बेरीज किती येते? 3x बेरीज येते. ह्या सर्वांची जर बेरीज केली मी, या सर्वांची बेरीज येत असते 3x. ओके. आता तुमचं समसंख्या, तुमच्या समजा समसंख्या, सम किंवा विषम संख्यासाठी कसं लिहायचं आहे? सम किंवा विषम संख्या दोघांसाठी सेमच असतं. इवन ऑर ऑड नंबर्स. इवन किंवा ऑड नंबर्स असतील, 3 क्रमाने येणारे. इवन किंवा ऑडसाठी, ऑड नंबरसाठी कसं लिहितात? तर इवन किंवा ऑड नंबरसाठी ह्या संख्या कशा लिहिल्या जातात? या संख्या लिहितात x, x प्लस 2 आणि x मायनस 2. मग यांची जरी तुम्ही बेरीज केली या 3 संख्येची, हे बघा, ही एक आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. या 3 संख्येची जरी बेरीज केली तुम्ही, तर ती परत एकदा काय येणार आहे? परत एकदा येणार आहे 3xच. परत एकदा ती बेरीज काय येणार आहे? 3xच बेरीज येणार. ठीक आहे. परत एकदा 3x बेरीज येते. ठीक. मग ह्या झाल्या त्या 3 क्रमवार संख्या आणि ही झाली त्यांची बेरीज. आता याचाच वापर करून आपल्याला आजचे प्रश्न सोडवायचे. कसे सोडवायचे? चला बघूया. आता कालचा पहिला प्रश्न काय होता बघा तुमचा? काय म्हणाले बघा, हा प्रश्न काय म्हणाला बघा. पहा बघा, क्वेश्चन वाचा. काय म्हणलं बघा, जर सलग म्हणजे काय? क्रमवार. सलग म्हणजेच क्रमवार. ठीक. जर सलग 3 संख्यांची बेरीज 15 असेल तर मधल्या संख्येचा वर्ग किती असेल? बघा तुम्हाला काय दिले, इफ सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. आता इथं नॅचरल नंबर हे लिहायला पाहिजे होतं. 15 दिलेली आहे तुम्हाला 3 क्रमवार संख्यांची बेरीज. 3 क्रमवार संख्यांची बेरीज. ठीक आहे. दिलेलं नसेल तरी काही हरकत नाही, पण द्यायला पाहिजे. 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स हे इथं तुम्हाला द्यायला पाहिजे. असं नॅचरल नंबर्स, ह्या कॉन्झिक्युटिव्ह नंतर नॅचरल शब्द पाहिजे. ठीक. 3 क्रमवार नैसर्गिक संख्या, त्यांची बेरीज किती दिली? 15.
त्यांची बेरीज किती दिली? 15. मग आत्ताच आपण शिकलो 3 क्रमवार नैसर्गिक संख्या कशा लिहितात? कशा लिहितात? x अधिक 1 आणि x वजा 1 ह्या झाल्या तुमच्या 3 क्रमवार नैसर्गिक संख्या. आता ह्यांची बेरीज किती येते आपण शिकले? 3x येते. तुमची बेरीज किती येते? 3x. आणि 3x बरोबर तुम्हाला प्रश्नामध्ये बेरीज किती दिलेली? क्वेश्चनमध्ये बेरीज किती दिली? 3 संख्यांची बेरीज 15 दिली. म्हणजेच या 3x ची किंमत कशाच्या इक्वल आहे? 15च्या इक्वल आहे. 3x ची किंमत कोणाच्या इक्वल आहे? 15च्या इक्वल आहे. ओके. आता या 3 आणि x मध्ये काय असतो? गुणाकार. असं कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला एक नंबर म्हणजे संख्या आणि त्याच्यासोबत त्याला जोडीनं जर तुम्हाला इंग्लिशमधला अल्फाबेट दिसला, इंग्लिशमधला कुठलाही अल्फाबेट दिसू द्या, असं जर लिहिलेलं असेल एक नंबर आणि एक लेटर, तर या दोघांच्या मध्ये गुणाकार असतो. या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह असते? गुणाकाराचं चिन्ह असतं. मग आता इथं जो 3x आहे त्या 3 मध्ये आणि x मध्ये कशात चिन्ह आहे? मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. कशाचं साईन आहे? मल्टिप्लिकेशन, गुणाकाराचं साईन आहे. मग आता तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे मी, जर इक्वल टूचं चिन्ह असेल त्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह मायनसमध्ये जातं, साईड चेंज होऊन. हे सगळं सांगितलं आहे मी तुम्हाला. आणि गुणाकाराचं चिन्ह भागाकारात जातं आणि भागाकाराचं चिन्ह गुणाकारात येतं. ठीक आहे. तर मग त्याचाच वापर करायचा आपल्याला, त्याचाच वापर करायचा. फक्त पहिले 1-2 प्रश्न समजायला तुम्हाला अवघड जाईल, बाकी पुन्हा खूप सोपं आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे 3 आणि x मध्ये काय आहे? गुणाकार. मग आता मला तर x ची किंमत काढायची. मला किंमत कशाची काढायची आहे? x ची काढायची. मग आता हे 3 कुठं जाणार? 3 साईड चेंज करून जाणार भागाकारात. कुणाच्या भागाकारात जाणार? 15च्या भागाकारात. 3ला भाग दिला, 15ला 3 भाग दिला. मग किती उत्तर आलं बघा बरं? 3×5 = 15. 3×5 = 15 माझं उत्तर आलं. मग आता 15 उत्तर आलं तर संख्या कोणत्या झाल्या? संख्या कोणत्या झाल्या बघा. आपण संख्या कोणत्या मानल्या होत्या? x अधिक 1 आणि x वजा 1. मग आपली मधली संख्या कोणती आली? 5. आता ही संख्या काय असेल बरं? 5 अधिक 1 म्हणजेच काय असेल ही संख्या? 6. आणि त्याच्या मागची संख्या 5 वजा 1 म्हणजे ही संख्या किती असेल? 4. समजलं का तुम्हाला? मग तुमच्या संख्या कोणकोणत्या आल्या? 4, 5 आणि 6. तर हे तुमचं पहिलं गणित आहे म्हणून सगळं सांगायला मी तुम्हाला. हे सगळं एवढं लिहिण्याची गरज नसते तुम्हाला परीक्षेमध्ये. ठीक आहे, तुम्हाला समजावं म्हणून सगळं काय सांगायला मी पहिले 2-4 गणित असेच सांगणार. ठीक. आता बघा, आता नेमका क्वेश्चन काय विचारलेला आहे? मधल्या संख्येचा वर्ग सांगायचा आपल्याला. काय सांगायचं आहे? मधली जी संख्या आहे त्याचा वर्ग सांगायचा आहे. आता तुमच्याकडे संख्या कोणकोणची आली बघा? 4, 5, 6. 4, 5, 6. मग ह्याच्यामध्ये मधली संख्या कोणची आहे? यांच्यामध्ये सेंटरवाली संख्या, मधली संख्या कोण आहे? 5 आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, कधी पण तुम्ही ही अशी प्रोसेस मांडली की तुम्हाला आन्सरमध्ये जी x किंमत येणार आहे ही x नेहमी मधली संख्या असते. ही x काय? नेहमी मधली संख्याच असते. मधली संख्या म्हणजे मिडल नंबर. हा जो x तुम्हाला मिळणार आहे हा नेहमी तुम्हाला मिडल नंबर मिळणार आहे. मिडल नंबर म्हणजे त्या तिघांपैकी जो 3 संख्या तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामधला मधली संख्या कोणची? ठीक आहे. हा x नेहमी मिडल नंबर तुम्हाला मिळणार. ओके. आणि नेहमी तुम्हाला हे 3xच बेरीज येणार. आपली या संख्यांची बेरीज नेहमी किती येणार? 3xच येणार. म्हणजे तुम्हाला जी काही प्रश्नामध्ये बेरीज दिलेली आहे त्याला तुम्हाला फक्त 3ने भाग द्यायचा आहे. 3ने भाग दिला की तुम्हाला मधली संख्या मिळणार. त्या मधली संख्याच्या पुढची एक संख्या लिहायची आणि त्या मधली संख्येच्या मागची एक संख्या लिहायची. एवढंच करायचं तुम्हाला. ठीक आहे. आता क्वेश्चन काय विचारला? प्रश्न काय विचारला? देन द स्क्वेअर ऑफ मिडल नंबर. तुम्हाला मधल्या संख्येचा वर्ग सांगायचा आहे. मग मधली संख्या कोणती आली? 5. 5चा वर्ग किती असतो? 5चा वर्ग किती? 25. 5चा वर्ग 25. उत्तर काय आलं तुमचं? 25. उत्तर किती आलं? 25.
ओके. चला, तुम्हाला नेक्स्ट स्लाइड. 6 पीपल्स. श्रेया दीपक चव्हाण, श्रेया सागर, केतकी. समजलं का तुम्हाला? श्रेया दोन्ही श्रेयाचा पहिलाच क्लास आहे का? पहिला क्लास कुणाचा आहे? फर्स्ट क्लास कोणाकोणाचा आहे? पहिला क्लास कोण कोण करते? चलो चलो. ओके ओके ओके. चला, बघा नेक्स्ट गणित घेऊ आपण. नेक्स्ट गणित. ठीक आहे, पहा. इथंच बसल्या बसल्या तयार करतो. तुम्हाला 3 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. ठीक आहे, 3 क्रमवार नैसर्गिक संख्या, त्यांची बेरीज दिलेली आहे तुम्हाला. समजा तुम्हाला त्यांची बेरीज दिली, समजा 21. किती दिली बेरीज? 21. ठीक आहे. आणि तुम्हाला काय विचारलंय? तुम्हाला विचारलंय क्यूब. क्यूब म्हणजे घन. ठीक आहे, तुम्हाला काय विचारलंय? क्यूब विचारलेला आहे. घन सांगायचं तुम्हाला. मोठ्या संख्येचा घन. मोठ्या संख्येचा घन सांगायचा आहे. ठीक आहे, मोठ्या संख्येचा घन तुम्हाला सांगायचा. बघा, इंग्लिशवाल्यांसाठी लिहितो मी. 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरची सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. किती दिली ती? 21. तुम्हाला काय फाइंड करायचे? क्यूब ऑफ ग्रेटेस्ट नंबर. क्यूब ऑफ ग्रेटेस्ट नंबर. तुम्हाला ग्रेटेस्ट नंबरचा क्यूब फाइंड करायचा आहे. चला बघा, काय करायचं? काहीच नाही करायचं. तुम्हाला जी बेरीज दिलेली आहे इथं, ही बेरीज तुम्हाला दिलेली आहे. बेरीज जी दिलेली आहे त्याला 3 ने डिवाइड करा. त्या बेरीजेला काय करा? 3 ने भाग देणे. बघा, आपली 3 क्रमवार संख्येची बेरीज किती येते? 3x. मग 3x बरोबर तुम्हाला या ठिकाणी किती दिलेलं आहे? 21 दिलेले. या ठिकाणी किती दिलेले आहे? 21 दिलेलं आहे. मग आता ची किंमत काढायची आहे, तर 21 भागिले 3 कुठं जाणार? 3 इकडं कुठं येणार? 21च्या भागाकारात येणार. 3 7 21. ही 7 जी आली ती नेहमी कोणती संख्या येणार? हे जे 7 आलंय ती नेहमी कुठली संख्या येणार? मधली संख्या. हे भाग देऊन तुमची जी संख्या आहे ती नेहमी कुठली संख्या येणार? मधली संख्या येणार. ठीक आहे, ठीक आहे, मधली संख्या येणार. ऑप्शन बिप्शन काही नाही, सोडवायचा प्रश्न सोडवायचा आहे. वहीमध्ये सोडवा, तुमच्या वहीमध्ये सोडवा. ऑप्शनवरून काय करणार तू? मधली संख्या 7. ठीक, आता शिकायचं कसं, काढायचं कसं ते शिकवायला मी. ठीक आहे, मधली संख्या काय? 7 आहे. मग मधली संख्या आली की काय करणार तुम्ही? एक पुढची संख्या लिहिणार आणि एक त्याच्या मागची संख्या लिहिणार. बघा, हे 7च्या पुढची संख्या 8 आणि 7च्या मागची संख्या 6. या झाल्या तुमच्या 3 संख्या. या झाल्या तुमच्या काय? 3 क्रमाने येणाऱ्या संख्या. आता तुम्हाला विचारले काय? मोठ्या संख्येचा घन सांगा. मोठ्या संख्येचा काय सांगा? घन. क्यूब ऑफ ग्रेटेस्ट नंबर. मग मला सांगा 8चा क्यूब किती आहे? 8चा घन किती सांगा? सांगा. पाठ करायला सांगितलं होतं तुम्हाला मी घन. मग मला 8चा घन सांगा. 8चा घन सांगा.
यस, कोण सांगते? 8चा क्यूब. चला, 8चा घन किती असतो? 512. 8चा घन किती? 512. ओके. घन कसा काढतात माहिती आहे ना तुम्हाला? 3 वेळा गुणाकार करून काढतात. चला, नेक्स्ट क्वेश्चन. केतकीनं दिलं उत्तर. चलो, पुढचा प्रश्न. हे समजला प्रश्न तुम्हाला? हे असाच प्रश्न येतो तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला असाच प्रश्न येतो. ठीक आहे, बघा परत एकदा बघू आपण. तुम्हाला 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दिलेली आहे. समजा 27. किती दिली बेरीज? 27. आता तुम्हाला प्रश्न विचारला मी, तर त्यांच्यातील लहान संख्येचा वर्ग आणि मोठ्या संख्येचा घन आणि मोठ्या संख्येचा घन यांची बेरीज सांगा. काय सांगा? बेरीज सांगा. असा क्वेश्चन आहे. इंग्लिशवाल्यांसाठी. मराठीवाले तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व करायला चालू करा तुमच्या वहीमध्ये. सांगा मला उत्तर काय ते तुमचं. बघा, इंग्लिशवाल्यांसाठी प्रश्न लिहिलो मी इथं. ठीक आहे. सम ऑफ 3 consecutive natural numbers if sum of 3 consecutive natural numbers is 27, then find the sum of square of smallest number and cube of greatest number. बस, हा तुमचा प्रश्न आहे. हा तुमचा क्वेश्चन आहे. केतकीचं उत्तर आलेलं आहे बघा. केतकीचं उत्तर आलेलं आहे 1064. बघूया आपण ते बरोबर आहे का नाही. चला, चलो बघा, बाकीचे लक्ष द्या. आता पहिले तर प्रश्न वाचून घाबरून जायचं नाही, प्रश्न बघून घाबरायचं नाही. त्यांनी काय काय दिलं आपल्याला तेवढं फक्त बघायचं. एक लाईन वाचायची, त्याची मांडणी करायची. बघा मी कसं करतो. काय दिले? 3 क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज दिली 27. इथंच थांबायचं. 3 क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज किती दिली? 27. आधी इथलं सॉल्व्ह करून टाकायचं. सम ऑफ 3 consecutive नॅचरल नंबर इज 27. मग आपल्याला काय माहिती आहे?
तीन क्रमवार जर संख्या दिली, तीन क्रमवार संख्या दिल्याच्या नंतर आपण त्यांची बेरीज किती घेतो? 3x. आपण त्यांची बेरीज किती घेतो? 3x घेतो. ही बेरीज प्रश्नामध्ये किती दिलेली? प्रश्नामध्ये क्वेश्चनमध्ये तुम्हाला किती दिली ती बेरीज? तुम्हाला क्वेश्चनमध्ये ती बेरीज दिलेली आहे 27. मग ह्या 3x ची किंमत कोणाच्या समोर झाली? कोणाच्या बरोबर झाली? 27च्या. मग हे 3 कुठं जाणार? भागाकारात. मग x बरोबर काय येणार? 27/3. 27ला जर तुम्ही 3 न भाग दिला तर 3 9 27. म्हणजे मधला नंबर कोणता आला तुमचा? 9. मधली संख्या आली तुमची 9. मग मधली संख्या 9 आहे तर त्याच्या समोरची एक संख्या लिहायची 10 आणि त्याच्या पाठीमागची एक संख्या लिहायची 8. मग ह्या झाल्या तुमच्या 3 क्रमवार संख्या. आता वाचायचा. आता प्रश्न वाचा काय? आता तुम्हाला काय विचारलंय बघा. फाइंड द सम. सम म्हणजे काय? बेरीज करायची कोणाच तरी. कोणाची करायची? स्क्वेअर ऑफ स्मॉलेस्ट नंबर. मग लगेच लिहून ठेवायचा. स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? 8. 8चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर किती येणार? 64. 8चा स्क्वेअर किती? 64. आणि क्यूब ऑफ ग्रेटेस्ट नंबर. क्यूब ऑफ ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर कोण आहे? 10. 10चा क्यूब किती येणार आहे? 1000. 10चा क्यूब किती येणार? 1000. पहा, असं लिहून ठेवायचं. एक वाक्य वाचायचं आणि त्याचं मांडणी इकडे खाली करायची. तुम्ही काय करता? तुम्ही सगळा प्रश्न एकदाच वाचता. सगळा प्रश्न एकदाच वाचायचा नाही. सगळा प्रश्न एकदा वाचला की तुम्ही काही ना काहीतरी मागचं पुढे लिहिता, पुढचं मागं लिहिता. ज्याचा स्क्वेअर करायचा आहे त्याचा क्यूब लिहिता आणि ज्याचा क्यूब करायचा होता त्याचा स्क्वेअर लिहिता. ठीक? मग असं करायचं नाही. मग आता 1000 + 64 यांची जर बेरीज झाली तर किती येणार? या दोघांची बेरीज विचारली तुम्हाला. 1000 + 64 यांची जर बेरीज केली तर 1064. 1064 हे एकदम करेक्ट उत्तर आहे. केतकीनं दिलेलं आहे. त्याच्यानंतर रणवीरला पण दिलेलं आहे. रणवीर झोपेतून उठला का आज? ठीक आहे, चालते. चला समोरचा प्रश्न देतोय आता मी. समोर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता मला सांगा. आता बघा क्वेश्चन. 3 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. 3 क्रमवार नैसर्गिक संख्या. समजा यांची बेरीज दिली आहे तुम्हाला. 3 क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज दिलेली आहे. किती घेऊ? समजा 18 दिलेली. किती दिलेली आहे? 18. ठीक आहे. आता मला सांगा, मला काय सांगता तुम्ही? चला, तर त्यांच्यातील मधल्या मधल्या संख्येचा घन. मधल्या संख्येचा घन सांगा. ठीक आहे. मधल्या संख्येचा घन सांगा. 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 18 आहे तर त्यांच्यातील मधल्या संख्येचा घन सांगा. ठीक आहे. सम ऑफ 3 consecutive नॅचरल नंबर्स ही दिलेली आहे तुम्हाला 18. देन फाइंड क्यूब ऑफ मिडल नंबर. सांगा. 216 उत्तर आलेलं आहे. 216 उत्तर बरोबर आहे. 216 कसं आहे? बरोबर आहे का नाही पाहूया आपण. ठीक आहे, देखेंगे. चल, आन्सर काढायचं आपल्याला.
तुमचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. बघा काय म्हणले, 3 क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज दिली. 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची काय दिली आहे, बेरीज दिलेली आहे. मग 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे किती असते, 3x. आपण बघितलेलं आहे किती असते, 3x असते. मग 3x ची किंमत तुम्हाला किती दिली इथं, 3x ची व्हॅल्यू दिलेली आहे 18. 3x ची किंमत आहे 18. तर मला x ची किंमत काढायची, तर हे 3 कुठं जात असतं, नेहमी भागाकारात. नेहमी 3 कुठं जाणार, भागाकारात. ठीक आहे, नेहमी तुमचं हेच आहे, तुम्हाला हेच करायचं. तुम्हाला 3 क्रमवार नैसर्गिक संख्या दिसल्या की तुम्हाला हेच करायचं आहे. ठीक आहे, त्यांची जी काही बेरीज दिलेली असेल तुम्हाला प्रश्नामध्ये, त्या बेरजेला तुम्ही डायरेक्ट 3 न भाग देऊन द्या, तुम्हाला काय मिळून जाईल, मधली संख्या मिळून जाते. तुम्हाला काय संख्या मिळते, मधली संख्या तुम्हाला मिळून जाते. बघा, तुम्ही असं देखील लक्षात ठेवू शकता, मधली संख्या तुम्हाला मिळणार आहे. मधली संख्या, त्या क्रमवार संख्येपैकी मधली संख्या ती कशी काढायची, बघा. दिलेली बेरीज म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये जी बेरीज दिलेली असते, दिलेली काय, बेरीज भागिले 3, भागिले काय, 3. दिलेली जी बेरीज आहे त्याला 3 न भाग द्यायचा, तुम्हाला मधली संख्या मिळणार. तुम्ही असं देखील लक्षात ठेवा, असं देखील लक्षात ठेवलं तरी मला काही अडचण नाही. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मिडल नंबर, इंग्लिशवाले मिडल नंबर कसा काढणार तुम्ही, मिडल नंबर नेहमी हेच करायचं आहे. तुम्हाला जी गिवन सम आहे क्वेश्चनमध्ये, जी तुम्हाला बेरीज दिलेली आहे, गिवन सम अपॉन 3, जी तुम्हाला प्रश्नामध्ये बेरीज दिलेली आहे त्याला 3 ने भाग द्या, तुमचं मधली संख्या येते. मधली संख्या आली की त्याच्या पुढची एक संख्या लिहायची आणि त्याच्या मागची एक संख्या. ठीक आहे, मग बघा 3 ने 18ला भाग दिला तर काय येते, 6. म्हणजे मधली संख्या कोणची झाली, 6. मधली संख्या आलेली आहे 6. आता इथं क्वेश्चन काय विचारलं, आता हे 6 आलं ना मधली संख्या, आता कसं करायचं, 6 तुमची मधली संख्या आली, त्याच्या पुढची एक संख्या लिहायची, तर मग अधिक 1 करून येईल ना पुढची संख्या 7, आणि त्याच्या मागची 6च्या मागची एक संख्या लिहायला 5. म्हणजे तुमच्या 3 क्रमवार येणाऱ्या संख्या कोणत्या झाल्या, 5, 6 आणि 7. आता तुम्हाला काय विचारलं, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय काढायला सांगितलं, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्यूब काढायला सांगितलं, घन, मधल्या संख्येचा घन. बघा, मधल्या संख्येचा काय काढा, घन काढा, क्यूब ऑफ मिडल नंबर. क्यूब ऑफ मिडल नंबर म्हणजे 6चा घन करायचं तुम्हाला. 6चा घन किती असतो, 6चा घन किती, 216. 6चा घन 216, बरोबर आहे उत्तर. श्रेया, केतकी, तुमचं उत्तर बरोबर आहे. मग हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. मधली संख्या कशी मिळणार तुम्हाला, दिलेली बेरीज प्लस अपॉन 3, दिलेली बेरीज अपॉन 3 करून तुम्हाला मधली संख्या मिळणार. मधली संख्या आली की त्याची मागची एक संख्या काढायची, पुढची एक काढायची, आणि जे प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं. ठीक आहे, जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं काय करायचं, उत्तर द्यायचं. आता बघा, तुम्हाला प्रश्न देतो, तुम्हाला अजून प्रश्न देतो. चला पहा, क्वेश्चन तयार करूया. समजा मी म्हणलं तुम्हाला आता सम आहे, बेरीज आहे, 3 क्रमवार संख्येची बेरीज. मी म्हटलं 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. ही बेरीज दिली समजा मी तुम्हाला 36. किती बेरीज दिली, 36. आणि मी काय म्हणलं तुम्हाला, म्हणलं त्यांच्यातील लहान संख्येचा वर्ग किती, लहान संख्येचा वर्ग किती, सांगा. इंग्लिशवाल्यांसाठी क्वेश्चन लिहितो.
इंग्लिशवाल्यांसाठी क्वेश्चन लिहितो. 3 कॉन्झिक्युटिव्हची बेरीज, सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह, सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स हे दिलेले आहे. समजा तुम्हाला 36 तुम्हाला फाइंड काय करायचंय? स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर. स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर सांगा मला. स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर सांगायचं. सांगा. श्रेया क्वेश्चन काय विचारलाय बघ. कोणाचा वर्ग सांगायचा आहे? वर्ग कोणाचा सांगायचा आहे? पहा जरा प्रश्न वाचून. स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ स्मॉलेस्ट नंबर. स्क्वेअर ऑफ स्मॉलेस्ट नंबर. आता कसं आलं बरं 121. त्याच्यामुळे प्रश्न वाचायचा नीट. नीट क्वेश्चन वाचायचा. काय म्हणले? त्यांच्यातील लहान संख्येचा वर्ग. ठीक आहे, मग लहान संख्येचा वर्ग काढायचा आपल्याला. चल, मग 3 क्रमवार संख्येची बेरीज किती आली? 36. म्हणजे मधली संख्या कशी येणार? मधली संख्या x आहे आपली. ती मधली संख्या कशी येणार? दिलेल्या बेरजेला कितीनं भाग देणार तुम्ही? 3ने. मग तुम्ही 3ने भाग दिला 36ला, काय आलं तुमचं? मधली संख्या किती आली? 12. आता तुम्हाला 12चा स्क्वेअर विचारलाय का? नाही. तुम्हाला काय विचारलंय? त्यांच्यातील लहान संख्येचा वर्ग. मग त्याच्यामुळेच मी तुम्हाला तिन्ही संख्या लिहायला लावल्या. मधली संख्या आली का नाही, त्याच्यानंतर तिन्ही संख्या लिहायच्या. बघा, 12 ही तुमची मधली संख्या. आता 12च्या नंतर येणारी पुढची संख्या, 12च्या नंतर पुढची संख्या कोण येणार? 13. आणि 12च्या पाठीमागची संख्या कोण येणार? 11. असं पहिले 3 संख्या लिहा, नंतर मग बघा तिथं जाऊन काय करायचं. आता तुम्हाला काय विचारले? त्यांच्यातील लहान संख्येचा स्क्वेअर सांगा. लहान संख्येचा काय सांगा? वर्ग. आता 11, 12, 13 मध्ये लहान कोण आहे? ऑब्विसली 11 आहे. मग 11चा स्क्वेअर किती? 11चा स्क्वेअर तुम्हाला विचारला. 11चा स्क्वेअर किती असते? 121. हे तुमचं आन्सर. 121 तुमचं उत्तर. समजलं का? त्याच्यामुळे घाई गडबड नाही करायची. चल नेक्स्ट आता ह्याचा लास्ट क्वेश्चन. या टाईपचा नैसर्गिक संख्येसाठीचा लास्ट क्वेश्चन देतो. तुम्ही काढा ह्याचं उत्तर. आता उत्तर तुम्ही काढा. तुम्हाला प्रश्न दिला मी, समजा 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दिलेली आहे. समजा तुम्हाला 45. किती दिलेली आहे? 45. तर तुम्हाला काय करायचे? तर त्यांच्यातील मोठ्या संख्येचा वर्ग आणि मधल्या संख्येचा वर्ग यांच्यातील फरक सांगा. ठीक आहे, बघा इंग्लिशवाल्यांसाठी लिहितो मी. इंग्लिशवाल्यांना पण लिहून देतो. बघा, प्रश्न नीट वाचून पुन्हा उत्तर काढा.
इंग्लिशवाले, तुम्हाला दिलेलं आहे सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज इक्वल टू दिले तुम्हाला 45. तर तुम्हाला काय काढायचं बघा, काय काढायचं बघा, डिफरन्स बिटवीन डिफरन्स बिटवीन difference between squares of greater number and middle number ग्रेटर नंबर आणि मिडल नंबरच्या स्क्वेअर मधला डिफरन्स सांगा. स्क्वेअर मधला डिफरन्स सांगायचा आहे. केतकी प्रश्न वाचलास का? तुम्ही बिना प्रश्न वाचता का बरं उत्तर देता रे? पेपर मध्ये बी असंच करता जाऊन. प्रश्न काय विचारलाय, आपण काय सोडवायलो, तुम्हाला काय म्हणलं मी, एक एक गोष्ट वाचायची, एक एक गोष्ट वाचून मग उत्तर काढायचं. तुम्ही ऐकतच नाही. हा, चुकून टाईप झालं काय 01. अच्छा 01 चुकून टाईप झाला असेल त्याच्यावर. 3च्या जागी 0 दबलं. ओके. चला बाकीचे काय करायले? सर्वांना समजत आहे का सांगा बरं? यस नो करून सांगा मला. ठीक आहे, ते तुम्हाला समजेपर्यंत त्याचा टाइम बी निघून जाईल. जाऊ द्या. ठीक आहे. चला. लहान आहेत तुम्ही. ठीक. बारके संदीपांचा चंदन शिवेनं दिलेले उत्तर. ठीक आहे. तुम्ही लहान आहेत, तुम्हाला ते पोल वगैरे नाही कळणार. तुम्ही त्याच्यावर जाऊन क्लिक करायच्या आधी तर फ्लोर निघून जाईल. ठीक आहे. टाइम ओव्हर म्हणून येईल ना तिथं आता. चला सर्वांना समजायले. ओके. चला, त्या पोलवरून काही घेणं नाही आपल्याला. यस. चलो. चला मग ह्याचं उत्तर काय सांगा? आलेले उत्तर याचं. चलो आता बघा कसं सोडवलं तुम्ही. कैसा सॉल्व करने का है भाई इसको. रंग बदलू काय? रंग कोणता रंग चांगला दिसेल याच्यावर? रंग लाल घेतो. लाल. चला काय म्हणले ते? 3 संख्याची बेरीज किती दिली? 45. म्हणजेच काय, मधली संख्या काढणार तुम्ही. x बरोबर 45 भागिले 5. सॉरी 5 नाही 3. 45 भागिले किती करणार? 3. अरे इसको क्या हो रहा है? ये
इसको देखना पड़ेगा जरा. 45 भागिले किती 3. 5 नाही तर 3 पाहिजे. 3 न 45ला भाग दिला किती उत्तर आलं 15. म्हणजे तुमची मधली संख्या आली 15. आता विचारले काय बघायचं. पहिले तर तिन्ही संख्या काढून घ्या. काय संख्या आल्या त्या 15, त्याच्या समोरची एक 16 आणि या 15च्या मागची एक 14. आता बघा कसं करायचं असते. एक एक गोष्ट वाचायची. काय काढायचं बघा. मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आहे. मग मोठ्या संख्येचा वर्ग आधी साईडला लिहायचा. 16चा वर्ग. 16चा वर्ग आधी साईडला लिहून घ्यायचा. ठीक आहे. असं एक एक वाचून एक एक गोष्ट मांडायची असते पेपरमध्ये. नाहीतर तुमचं 100% चुकणार. तुम्ही काहीतरी उलटं लिहून येणार तिथं. ठीक आहे. आता एक गोष्ट वाचली मी. मोठ्या संख्येचा वर्ग. मग मोठी संख्या आहे इथं. तिचा वर्ग लिहा. 16चा वर्ग किती असते. 16चा वर्ग किती 256. 256. त्याच्यानंतर काय म्हणले मधल्या संख्येचा वर्ग. मधल्या संख्येचा वर्ग. मग मधली संख्या कोणची 15. मग ह्या 15चा वर्ग लिहायचा. 15चा वर्ग. 15चा वर्ग किती असतो 225. 15चा वर्ग किती 225. आता ह्या दोघांची काय विचारलंय. या दोघांमधला डिफरन्स विचारलाय. फरक म्हणजे काय वजाबाकी करणे. फरक म्हणजे वजाबाकी करणे. डिफरन्स बिटवीन. असं एक एक गोष्ट मांडायची. एक स्टेटमेंट वाचायचं त्याची मांडणी करायची. एक वाक्य वाचायचं त्याच्यात काय अर्थ निघत असेल त्याची मांडणी होत असेल मांडणी करायची. ठीक आहे. असं करून सोडवलं की चुकत नाही. आता ह्यांच्यातला फरक विचारलाय तर 6 मधून 5 गेले 1 आणि 5 मधून 2 गेले 3 आणि इकडचं 2 मधून 2 गेल्या 0 राहतं. तुमचं उत्तर किती आलं 31. तुमचं आन्सर किती आलं 31. ठीक आहे. चल नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन चेंज करतो. क्वेश्चन चेंज करतो. आता समजा प्रश्न विचारला. प्रश्न विचारलेला आहे समजा. आता बघा प्लीज. 3 क्रमवार ये काहे नहीं जा रहा ऊपर. ये ऊपर कैसे जाता है भाई. चलो. 3 क्रमवार समनैसर्गिक संख्या. 3 क्रमवार समनैसर्गिक संख्यांची बेरीज ही समजा दिलेली आहे आपल्याला. 3 क्रमवार समनैसर्गिक संख्याची बेरीज दिली आपल्याला समजा 24. किती दिली 24 दिली. 3 क्रमवार समनैसर्गिक संख्यांची बेरीज आहे 24. तर त्या 3 संख्या कोणत्या. त्या 3 संख्या कोणत्या. 3 संख्या कोणत्या. बघा इंग्लिशवाल्यांसाठी क्वेश्चन. सम ऑफ 3 consecutive किधर गया रे बाबा. अरे ये पागल बिगल हो गया. चला 3 consecutive even numbers. even नॅचरल नंबर्स. इतक्या वेळ फक्त आपण नॅचरल नंबर्स बघत होतो. आता इवन आलं त्याच्यात.
even natural numbers is 24. Then find those number. Then find those numbers. ठीक है, कोणाचं उत्तर आलं? किसका आंसर आ गया? 6 8 10 6 8 10 6 8 10. बरोबर बरोबर 6 8 10 6 8 10. ओके ओके, तुमचे उत्तर बघतोय हा इकडे मोबाईलमध्ये. ठीक आहे, आलेले उत्तर आलेले आहेत तुमचे. चलो चलो, कसं करायचं असते बघा, आता शिकायचं. याचं बघा मागच्यासारखंच करायचं तुम्हाला, याचं पण तुम्हाला मागच्यासारखंच करायचं असतंय. फक्त इथं नंतर उत्तर लिहिताना कसं लिहितात ते पहा. चलो देखो, आता काय म्हणले बघा, 3 क्रमवार सम नैसर्गिक संख्या. कोणत्या? समसंख्या आहेत, मागच्या वेळेस नव्हत्या. त्यांची बेरीज किती आहे? त्यांची बेरीज किती आहे? 24. 3 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर, इवन नंबर आहे, त्यांची सम किती दिली? 24. ठीक आहे, मग आता आपण तेच करायचं आहे, आपल्याला तेच करायचं आहे. बघा पाठीमागं आपण जेव्हा शिकलो होतो, कुठे गेलं ते? किधर गया रे? इथं कुठंतरी शिकलं असतं. नाही, हां इथं बघा, समसंख्या आली, विषम संख्या आली, इवन ऑड आली, तरी बेरीज किती येत असती? 3x. बेरीज तुमची नेहमी 3xच येणार. पण आता समसंख्या आणि विषम संख्या जर विचारलेला असेल आपल्याला, तर तुमची संख्या 2ने पुढे आणि 2ने मागे जाणार. ठीक आहे, कारण काय? 2 क्रमवार समसंख्येमधला फरक किती असतो? 2चा फरक असतो. ठीक आहे, कालचं राहिलं सांगतो ना बाळा, सांगतो कितकी सांगतो जाताना. ठीक आहे, जाताना सांगतो. ठीक, चला मग 3 क्रमवार समसंख्या, 3 क्रमवार समसंख्याची बेरीज किती येणार? मग पहिल्यासारखंच 3x बरोबर किती बेरीज दिलेली आहे? 24. किती बेरीज दिलेली आहे? 24. मग 3 24ला भागाकारात जाणार, तर x बरोबर 24 भागिले 3. x बरोबर 24 भागिले 3. 3 24ला भाग दिला 8. 3 24ला भाग दिला 8. ही 8 म्हणजे काय? तुमची मधली संख्या. 8 म्हणजे काय? मधली संख्या. आता बघा, तुम्हाला समसंख्या 8च्या नंतर येणारी पुढची समसंख्या कोणती? 10. आणि 8च्या पाठीमागे येणारी नंतरची समसंख्या कोणची आहे? 6. ठीक आहे, मग ह्या तुमच्या झाल्या समसंख्या 6 8 आणि 10. 6 8 आणि 10. मग तुम्हाला फक्त नैसर्गिक संख्या विचारलंय का समसंख्या किंवा विषम संख्या विचारले, ते वाचताना पेपरमध्ये परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर नीट वाचायचा. कारण काय होते, तुमचं नुसतं नैसर्गिक संख्या आलं तर तुम्हाला फक्त 1ने समोर आणि 1ने मागे जावं लागतं. बघा पाठीमागचं गणित, तुम्हाला फक्त 1ने समोर आणि 1ने पाठीमागे जावं लागतं. बघा आपलं 15 आलं, तर 15 आलं होतं, तर तुम्ही 1नं समोर गेले आणि 1नं पाठीमागे आले. कधी? जेव्हा फक्त आणि फक्त तुम्हाला नैसर्गिक संख्या दिल्या, क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या दिलेल्या. पण आता या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय झालं, तुम्हाला त्या क्रमवार संख्या तर आहेत, नैसर्गिक पण आहेत, पण त्याच्यात अजून एक कॅटेगरी दिली. काय? इवन नंबर आहेत. ते काय दिले तुम्हाला? इवन नंबर्स दिले, समसंख्या दिल्या. मग समसंख्या, 2 समसंख्येतील फरक कितीचा असते? 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. ठीक आहे, मग तुम्हाला काय करावं लागते? उत्तर आल्याच्या नंतर, मधली संख्या आल्यानंतर समोर 2 जावं लागते, +2, आणि पाठीमागे एकदा -2. ठीक आहे, चला ही गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर विसरून जा, नाही तर गडबडीमध्ये तुम्ही सोडून देणार, काहीतरी एकचं उत्तर लिहून येणार. चल नेक्स्ट
नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आपल्याला. चला लिखो क्वेश्चन. समजा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. समजा तुम्हाला दिलेला आहे. चल, तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज. तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती दिली? बेरीज दिली समजा तुम्हाला 33. किती दिली? 33. तीन क्रमवार विषम संख्याची बेरीज किती आहे? 33 आहे. तर त्या संख्या शोधा. किंवा सांगा. ठीक आहे. इंग्लिश वाल्यांसाठी सम ऑफ थ्री कॉन्झिक्युटिव्ह odd natural numbers is 33. Then find those numbers. ठीक आहे. ते नंबर फाइंड करा. बघा मग आता इथं पण सेम येणार. इथं पण तुमचं सेमच राहणार. इथं काही चेंज नाही होणार. तुमचं सेमच राहणार. इथं पण तुमचं सेम राहणार आहे. ठीक आहे. सांगा उत्तर. 9, 11, 13. 9, 11, 13. 9, 11, 13. बरोबर. 9, 11, 13 बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता समसंख्या येऊ का विषम संख्या येऊ? समसंख्या आली काय? तीन क्रमवार विषम संख्या आल्या काय? काही फरक पडतोय का त्यानं? काही फरक नाही पडत. आपल्याला मधली संख्या काढायची. आपल्याला त्याची मधली संख्या काढायची आहे. मिडल संख्या, मिडल नंबर. ते कसा काढायचा? जी तुम्हाला दिलेली बेरीज आहे. किती बेरीज दिली? 33. या 33ला काय करायचं? 3 ने भाग दिला. काय येणार तुमचं उत्तर? 11. तुमचं उत्तर काय आलं? 11. ही 11 काय आहे? तुमची मिडल नंबर आहे. आता 11 आल्याच्या नंतर त्याच्या पुढची संख्या तुम्हाला मिळणार आहे विषम संख्या. ती किती मिळणार आहे? +2 करून मिळणार आहे 13. आणि 11च्या पाठीमागची संख्या -2 करून मिळणार आहे 9. मग तुम्हाला हेच विचारलं होतं. तुम्हाला हेच काढायला सांगितलं होतं. ठीक आहे. समजलं? सोपं आहे का? सोपं आहे का ही गोष्ट? सोपी आहे का गोष्ट? समजली का सर्वांना? समजली का सर्वांना? यस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता. चला नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला तीन क्रमवार समसंख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज. हे काय होईल? याला वारंवार हँग का होईल हे? एक मिनिट मुलांना. चलो. तीन क्रमवार नैसर्गिक संख्या. यांची बेरीज दिली समजा तुम्हाला. यांची बेरीज दिली तुम्हाला 30.
बेरीज किती दिली 30. तर मला आता काय सांगा, त्यांच्यातील लहान संख्येचा घन आणि मोठ्या संख्येचा वर्ग काय वर्ग यांच्यातील फरक सांगा. ठीक आहे, यांच्यातील फरक सांगा काढून. इंग्लिशवाले, सम ऑफ थ्री कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स किती आहे 30. तर तुम्हाला फाइंड काय करायचे, फाइंड डिफरन्स बिटवीन 'cube of smallest number, cube of smaller number and मोठ्या संख्येचा वर्ग, स्क्वेअर ऑफ ग्रेटर नंबर. चला सांगा, आन्सर सांगा. प्रश्न वाचा नीट आणि उत्तर सांगा. नीट प्रश्न वाचून उत्तर सांगणे. 368. केतकीचं आलं उत्तर. बाकीचे चला आलं उत्तर. रणवीरचं पण उत्तर आलेलं आहे. बाकीचे उत्तर सांगा. श्रेया, सागर हिने उत्तर सांगितलं. चला बाकीचे काय करायचे, बाकीचे विद्यार्थी. चंदन शिवे कुठे गेला? चला ओके. चला मी सोडून दाखवतो. चला पहा, सेम प्रोसेस, काहीच नाही. क्वेश्चन वाचायचं, तेच करायचं. ठीक, बघ काय विचारले. 3 क्रमवार समनैसर्गिक संख्या, समसंख्या आहेत, इवन नंबर. बघा इवन नंबर्स आहेत. इवन नंबर त्यांची बेरीज दिली 30. काय येणार, मधली संख्या काढणार तुम्ही. मधली संख्या म्हणजे x बरोबर 30/3. 3ला 30 भाग दिला की किती येते तुमचं उत्तर? 10. मधली संख्या किती आली? 10. मस्तपैकी मग त्याच्या समोरची एक संख्या लिहायची आणि त्याच्या मागची एक संख्या लिहायची. आता बघा, इथून पुढे चूक नाही करायची. तुम्हाला काय विचारलं बघा, त्यांच्यातील लहान संख्येचा घन, एवढंच वाचायचं. त्यांच्यातील लहान संख्येचा घन. मग सगळ्यात आधी खाली यायचं आणि तिथला लहान संख्येचा घन वाचायचं, घन लिहून टाकायचं. बघा काय वाचायचं, फाइंड द डिफरन्स बिटवीन क्यूब ऑफ स्मॉलर नंबर. इतकंच वाचायचं. एवढं वाचून तिथं मांडणी करून टाकायची. लहान संख्या कोण आहे? 8. त्याचा क्यूब, 8चा क्यूब किती आहे? 512. 8चा क्यूब किती? 512. पुन्हा काय वाचायचं, पुन्हा समोर जा, मोठ्या संख्येचा वर्ग. मग मोठी संख्या कोण आहे? 12. मोठी संख्या कोण आहे? 12. 12चा वर्ग पाहिजे. 12चा वर्ग किती? 144. 12चा वर्ग किती? 144. असंच वाचायचं. ठीक आहे. कुठलाही प्रश्न असो तुमचा,
वाचन तुमचं असं तोडून 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 करायचं, तरच तुम्हाला ते प्रश्न सोडवता येणार. तुम्ही एकत्र वाचत बसले, तुमचं कुठं ना कुठं तरी कधी ना कधीतरी चुकणार. ठीक आहे. आता समजा तुम्ही एकदाच वाचला आणि तुम्ही घ्यायचा होता तुम्हाला 8चा क्यूब, तुम्ही दिला 12चा क्यूब. ठीक आहे. असं जर केलं तुम्ही पेपरमध्ये, तर मग काय करणार? त्याच्यामुळं एक गोष्ट वाचायची, एक गोष्ट लिहायची. या दोघांमधलं काय विचारलं आहे? या दोघांची फरक विचारला आहे. फरक म्हणजे वजाबाकी करणे, फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे. मग 512मधून 144 गेले, किती राहतात? 4 आणि 8 12, 4 आणि 6 10, आणि 1 आणि किती 4, 1 आणि 3 4, 368. येते का उत्तर? हे तुमचं उत्तर. ठीक आहे, आलं का? चला, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. तर समजा प्रश्न आहे तुम्हाला, 3 क्रमवार विषम संख्या दिल्यात. काय दिल्यात? 3 क्रमवार विषम संख्या. त्यांची बेरीज दिली तुम्हाला. बेरीज दिली संख्यांची बेरीज दिली तुम्हाला 123. 123. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज दिली तुम्हाला 123. सम ऑफ थ्री consecutive even natural numbers is equal to 1 2 3. आता तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? फाइंड ग्रेटेस्ट नंबर. फाइंड ग्रेटेस्ट नंबर. त्यांच्यातील मोठी संख्या सांगा. त्यांच्यातील मोठी संख्या सांगा मला. चला, द्या या प्रश्नाचं उत्तर द्या. मोठी संख्या सांगा मला त्यांच्यातील. सांग, कोणाचं आलं? किसका आंसर आया भाई? केतकीचं उत्तर आलं 43. 43. ठीक आहे. चल, बघा कशी काढणार तुम्ही? मधली संख्या काढणार. मधली संख्या आपली x आहे. मधली संख्या 1 2 3 डिवायडेड बाय 3. काय करणार? 3 ने भाग देणार. मग 3 ने भाग दिला काय येतं उत्तर? 3 चौक 12 आणि 3 एक 3. मग मधली संख्या आली 41. तुम्हाला काय विचारले? त्यांच्यातील मोठी संख्या सांग. कोणती संख्या सांगायची? मोठी. मग 41च्या नंतर पुढे येणारी संख्या 43 आणि त्याच्या पाठीमागे येणारी संख्या 39. मग तुम्हाला विचारले मोठी संख्या सांगा. ही मोठी संख्या सांगितली तुम्ही 43. मोठी संख्या सांगितली तुम्ही, बरोबर. चला, मग शेवटचं गणित घ्यायचं अशा प्रकारचं शेवटचं गणित. ठीक आहे. आता हे 3 क्रमवार संख्येचं शिकवायलो मी तुम्हाला. आता शिकवायचं म्हणलं 5 क्रमवार संख्या पण शिकवू शकतो. 5 क्रमवार संख्येचं पण तसंच असते, जसं तुम्ही आत्ता शिकले. समजा ते पण तुम्हाला देऊ काय? चला बघा, 5 क्रमवार संख्याचं बी शिका. काय त्याला येत तर नाही तुम्हाला ते, तर समजा जाऊ द्या. 5 क्रमवार समसंख्या आल्या की नाही, किंवा 5 क्रमवार नैसर्गिक संख्या जर आल्या, तर काय करायचं असतंय? जिथं आपण 3x लिहू लागलो ना, तिथं 5x लिहायचं. जिथं 3x लिहित होतो तिथं 5x लिहायचं. आलेल्या बेरजेला 5 भाग द्यायचं. जाऊ दे, आता बोललोच आहे तर कशाला सोडायचं. बघा,
ते म्हणे 5 क्रमवार नैसर्गिक संख्या, 5 क्रमवार नैसर्गिक संख्या यांची बेरीज दिली तुम्हाला. समजा दिली बेरीज 55. किती बेरीज दिली? 55. तर त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्या कोणत्या? बघा, सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह, सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स ही दिलेली आहे तुम्हाला 55. फाइंड दोज नंबर, फाइंड दोज नंबर्स. फाइंड दोज नंबर्स. चल, आता इथं पण सेम मधली संख्या काढायची असेल तुम्हाला, इथेही आपल्याला मधली संख्याच काढायची. आता इथं 5 संख्या विचारल्या तर 5 भाग द्यायचा. कितीनं भाग द्यायचा? 5ने भाग देऊन टाकायचा. ठीक, बघा काढलं बी तुम्ही उत्तर. 9, 10, 11, 12, 13. बरोबर बरोबर. बघा इथंही मधली संख्या तीच, 5ने भाग दिला, मधली संख्या आली तुमची 11. मधली संख्या किती आली? 11. बस, आता 11च्या समोरच्या 2 संख्या लिहा, 12 आणि 13. आणि 11च्या पाठीमागच्या 2 संख्या लिहा, 10 आणि 9. ठीक आहे, कळालं की तुम्हाला? हुशार झाले तुम्ही, हुशार झाले ना तुम्ही. ठीक आहे, आता 5 क्रमवार संख्या नैसर्गिक संख्या आल्यात. आता इथं समजा आता 5 क्रमवार तुम्हाला समसंख्या दिल्या किंवा विषम संख्या दिल्या, त्याचं बी असंच येणार. त्यांचं पण काय येणार? असंच येणार आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी करून एक. आता 5 क्रमवार समसंख्या दिल्या, 5 क्रमवार समसंख्या. ठीक आहे, त्याचं बी असंच येणार. 5 क्रमवार समसंख्या, त्यांची बेरीज दिली समजा तुम्हाला 220. काय दिली? 220. 220 नाही, 200 दिली समजा. किती दिली? 200. 5 क्रमवार समसंख्याची बेरीज किती दिली? 200. तर त्या संख्या शोधा. तर त्या संख्या शोधा, शोधून काढा. तर त्या संख्या सांगा. चला सांगा. सम ऑफ 5 consecutive even की 36, 38, 40, 42, 44. बरोबर. इवन नॅचरल नंबर्स is 200. Then find those number. Then find those numbers. चलो बताओ भाई. यस यस यस, बरोबर बरोबर बरोबर. चलो चलो चलो, आता मधली संख्या इथेही मिळणार तुम्हाला, मधली संख्या. ठीक आहे, मिडल नंबर, मिडल नंबर. मिडल नंबर तुम्हाला इथेही मिळणार. 200ला काय करणार? 5 संख्या आहेत तर 5 भाग. 5 चौक 20 आणि हे 0ला 0, म्हणजे मधली संख्या आली तुमची 40. मधली संख्या 40 आली, त्याच्या समोरची संख्या 42 आणि त्याच्या समोरची दुसरी संख्या 44. आता 2 समोर गेल्या, 2 मागे या, त्याच्या 38 आणि
36. बरोबर आहे का माझं उत्तर? बरोबर आहे का? यस, सर्वांचं उत्तर आलेलं आहे. सर्वांचं उत्तर आलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? सर्वांना समजलं का? ठीक आहे. आता इथं याच्यामध्ये 4 क्रमवार संख्या, 6 क्रमवार संख्या असं बी असते, पण ते तुम्हाला येत नाही. ठीक आहे, ते तुमच्यासाठी नाही आहे, ते मोठ्या वर्गासाठी आहे. तुम्हाला हे 5 पण नाही आलं तर तुम्हाला 3च येणार. ठीक आहे ना? आलं तर तुम्हाला 3च येणार, 5चं सुद्धा येत नाही. चलो, चला, समजलं सर्वांना आजचं लेक्चर? सर्वांना आजचं लेक्चर समजलं का? कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, अडचण आहे का याच्यामध्ये? कोणाला या टाईपच्या क्वेश्चनमध्ये कोणाला कसला डाऊट आहे का? कसला डाऊट आहे का तुम्हाला याच्यामध्ये? हे करेक्शन करायचे राहून गेले काय? थांबा, करतो थोड्या वेळात. थोडी देर मी करता हूँ भाई. होमवर्क केला का नाही सगळा तुम्ही? मला फोटो पाठवा म्हणलं होतं होमवर्क करून, कोणीच पाठवलं नाही. एकानं पाठवलं बघ, केतकीनं. बाकीचे काय करू लागले? बाकीचे रविवारची मजा मारू लागले काय? संडे की छुट्टी लिया तुमने? ठीक आहे, हे होमवर्क करून पाठवा मला. बघा, सर्व होमवर्क झाल्यावर मी पाठवा म्हणलं होतं तुम्हाला. बघा बघा, इथं प्रूफ आहे. ठीक आहे, बघा आता हे 29चं कसं काढायचं असते सांगतो तुम्हाला. हे 29चं कसं काढायचं असते मला फक्त केतकीनं होमवर्क पाठवलाय, बाकीचे कुठे गेले? हे पण तुमचं होमवर्कमध्येच होतं. ठीक, बघा आता हे कसं काढत असतात हे तर सांगतो म्हणलं तुम्हाला. बघा कसं काय करतात. आता तुम्हाला काय विचारलंय? 29ने पूर्णपणे भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती? आता 29चा पाडा नाही म्हणायचा, 30चा पाडा येते ना तुम्हाला. 30च्या पाड्यामध्ये 30चा वर्ग केला तर किती येते? 900. आणि तुम्ही जर 29चा वर्ग केला, 29चा वर्ग, हा किती येतो? 841. बरोबर आहे, 29चा वर्ग 841 येतो. मग उत्तर तर तुमचं 839 पेक्षा जास्तच येणार आहे. उत्तर तर तुमचं 839 पेक्षा जास्तच येणार. ठीक आहे, उत्तर तुमचं 839 पेक्षा जास्त येणार आहे. सॉरी, 841 पेक्षा. आता इथं योगायोगानं सगळे ऑप्शन 800च्या वरी आहे, 900च्या वरीच आहेत सगळे ऑप्शन. ठीक, ठीक आहे. कालचाच क्वेश्चन सांगत आहे कितकी, कालचाच प्रश्न सांगत. मग आता काय करायचं? 29चा पाडा, त्याला गुणाकार नाही करत बसायचं. तुम्हाला 30चा पाडा येते, 30चा पाडा. ठीक आहे, आता हे 30चा वर्ग आहे म्हणजे 30 गुणिले 30 आहे. 30चा वर्ग आहे म्हणजे 30 गुणिले 30 आहे नाही. 30चा वर्ग म्हणजे 30 गुणिले 30, 900 आहे. बरोबर. आता बघा इकडे काय करायचं. आता बघा, 30च्या पाड्यामध्ये सगळ्यात जास्त मोठी संख्या शोधून काढा कोणची येते, 3 अंकी. आता ह्याच्यामध्ये पुढची संख्या काय येईल? 30 गुणिले 31 म्हणजे 930 येईल. ह्याच्यामध्ये पुढची संख्या किती येईल? 960 येईल. आणि ह्याच्यामध्ये पुढची संख्या किती येईल? 990 येईल. ह्याच्यामध्ये पुढची संख्या किती येईल? 990. ठीक आहे, इथपर्यंत आलं? इथपर्यंत आलं का? ठीक. मग आता हे 29 गुणिले 29 आहे. हे 29चा वर्ग म्हणजे किती आहे? 29 गुणिले 29. हा किती आहे? 29 गुणिले 29 म्हणजे 841. मग मध्ये आता काय करणार? काय करणार? बघा, आता 29 गुणिले 30 किती येईल? 29 गुणिले 30, 29 त्रिक किती होत असतात? 87. ते आले 870. ठीक आहे, ते किती आले? 870. बरोबर आहे का रे? 29 त्रिक 87. 29 गुणिले 29 आहे ना स्क्वेअर म्हणजे, मग ते झालं 841. 29 गुणिले 30 केल्यावर किती येईल? 870. पुढं पुढं करा, पुढं करा. हे कुठपर्यंत गेले बघा? 31, 32, 33. ठीक आहे, म्हणजे 29चं याच्यापेक्षा थोडंसं जास्तच असणार. ठीक आहे, पहा ह्याच्यानंतर पुढं
30 मिक्स केल्यावर किती येते? 900 यायला पाहिजे. 900 येईल, पण आपल्याला तर 2900च पाहिजे. आपल्याला 29 ॲड करायचे. म्हणजे इथे किती येईल? 899. किती येईल इथं? 899. या 900च्या जागी काय येईल? 899. ठीक आहे, बरोबर आहे का? 31 गुणिले 29 याचा गुणाकार करून बघा तुम्ही किती येते? 899 येते का? 29 एक 29, हातचे आले 2, 29 त्रिक 87 आणि हे आलं 899. मग पुढे बघा, पुढे 29 ॲड करायच्यात. किती येईल तुमचं? 9, 8 पुन्हा 10 आणि 1 11 आणि हे 918. पुन्हा 29 ॲड करायच्यात. पुन्हा याच्यात 29 ॲड करा. मग असं 29 29 29 किती वेळा करत बसणार तुम्ही? असं किती वेळा करत बसणार? ठीक आहे, मग आता काय करायचं? इथं बघा काय करायचं. मग आता आपल्याला ह्या 30च्या पाड्याचा वापर करायचा. असं तुम्ही खेळत बसणार आहेत का पेपरमध्ये तुम्ही असं खेळत बसणार आहेत का? नाही. या 30च्या पाड्याचा वापर करायचा आपल्याला. काय करायचं आहे? 30च्या टेबलचा यूज करायचा. आता 29चा टेबल म्हणायला अवघड आहे. ठीक, समोर गुणाकार करत बसलं तर ते पण तुम्हाला अवघड जाणार. 30च्या टेबलमधला गुणाकार सोपा असतो. 30चा गुणाकार तुम्ही लवकर करू शकता. ठीक आहे, तो वाला गुणाकार सोपा असतो. आता मी काय म्हणते, या 30च्या टेबलचा वापर करा. तर 30 गुणिले 30 900 तर सापडलं तुम्हाला. आता तुम्हाला सरळ दिसते 930 एक येते समोर, 960 एक येते आणि 990 एक येते. आता हे कुठं आलं? 30 गुणिले 31 हे आलं. 30 गुणिले 32 960 आलं आणि 30 गुणिले 33 990 आलं. आता मी काय म्हणतोय तुम्हाला, 29 गुणिले 33 करा. 29 गुणिले 33 करा. 29 गुणिले 33 एवढं तर आलं पाहिजे. आता 29 त्रिक 87ला 7, हातचे आले 8. 29 त्रिक किती होतात? 87. 87 आणि 8 किती? 87 आणि 8 किती? 95. बरोबर. 87 आणि 8 95. बरोबर आहे का रे? बरोबर. आता ह्याच्यामध्ये 29 ॲड करा. इसमें 29 ॲड होते का? देख, 9 आणि 7. 9 आणि 7 किती? 7 आणि 7 14, 15 16ला 6, हातचा आला 1, हे 8 आणि हे 9. 986 तुमचं उत्तर आहे. किती उत्तर यायला पाहिजे? 986. बघा, असं करायचं असतं. मला हे तुम्हाला काल सांगायचं होतं. हेच तुम्हाला काल सांगायचं होतं. 29 आलं तर 29चा पाडा म्हणणं अवघड आहे. 29चा पाडा म्हणणं अवघड आहे. तुम्हाला काय सांगायचं मग? 30चा पाडा म्हणा. 30चा पाडा येते ना तुम्हाला. 30चा पाडा सोपा असते. मग 30चा वर्ग तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. 30चा पाडा आता 30 एक 30, 30 दोन्ही 60 असं नाही बनत बसायचं. 30चा वर्ग तुम्हाला माहिती आहे ना, 900 आहे म्हणून. तुम्हाला काय विचारलं आहे? सर्वात मोठी 3 अंकी संख्या सांगा, ज्याला की पूर्णपणे भाग जाते. मग आता 30नं भाग जाणारी सगळ्यात मोठी संख्या शोधून काढा 3 अंकी. मग त्याला 29नं करायचं. त्याला 29नं करायचं. बघा, 30चा पाडा, 30चा वर्ग तर येते तुम्हाला 900. पुन्हा गुणिले 31 म्हणजे 30 गुणिले 31 करणं काही मोठी गोष्ट नाही. 3नं गुणाकार करायचा आणि 1 शून्य तुम्हाला देत राहायचं. 3नं गुणाकार करायचं आणि 1 शून्य तुम्हाला देत राहायचं. मग असं तुमचं 33चं कुठपर्यंत आलं? आपलं 30चं कुठपर्यंत आलं? 33 पर्यंत. मग 29ला एक द्या, 29ला पण भाग द्या त्याला. 29 गुणिले 33 करा. 957 आलं. आता 957 दिसेल तुम्हाला ऑप्शनमध्ये, पण एकदा तुम्हाला चेक करून पाहावं लागते. त्याच्यामध्ये +29 केल्यानंतर 3 अंकी संख्याच येईल का? ठीक, मग +29 केलं की 986. ओके, समजलं? चल, हेच तुम्हाला मी सांगणार होतो काल. ओके, चल, बाकीचा होमवर्क करून मला पाठवा. काल न केलेले आज होमवर्क करून पाठवा. चला, 8:40 झालेत मग. ठीक आहे, 8:40 झालेले आहेत. थँक्यू. कोणाला काही अडचण आहे का ह्याच्यात? कोणाला कसली अडचण आहे का? ठीक आहे, आता उद्या आपल्याला शिकायचे हाऊ मेनी नंबर्स कॅन फॉर्म. ठीक आहे, किती संख्या तयार होतील. ठीक आहे, दिलेल्या अंकांचा वापर करून
किती किती संख्या तयार होतील? दिलेल्या अंकांचा वापर करून किती संख्या तयार होतील हे तुम्हाला सांगायचं. हे आपल्याला उद्या शिकायचं. हे आपल्याला उद्या शिकायचं आहे. किती संख्या तयार होतील. ठीक आहे, हे आपल्याला उद्या शिकायचं. ओके, हे तुम्हाला आलं पाहिजे. शाब्दिक उदाहरणं वगैरे ह्याच्यामध्ये एखाद दुसरा प्रश्न जर असा आला तर त्याला आपण तो सिलेबसच्या बाहेरचा आहे असं नाही म्हणू शकत. ठीक आहे, ओके, चला मग भेटू उद्या. उद्या भेटूया. बाय बाय बाय. ठीक आहे, उद्या भेटूया. टाटा लिहू आपण. टाटा. बाय काऊन लिहायचं? टाटा लिहू. टाटा. चला, चलो भाई. ठीक आहे, शाळेत जावा, अभ्यास करा, नवोदयचा अभ्यास करा. ओके, भागो भागो, सब भागो. मेरे को भी जाना है. मेरे का भी ट्यूशन है रे बाबा. माझं सुद्धा ट्युशनला घ्यायचंय, जायचंय मला. चला बाय. चला चला चला, बाय बाय. ओके ओके ओके, सर्वांना बाय बाय. चलो.